नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युआर अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे की निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती। राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, कृष्णा पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? कृष्णा पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पेठ वडगाव। पर्याय क्रमांक 2 पेठ वडगाव हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो, नाईल ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशातून वाहते? नाईल ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशातून वाहते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 इजिप्त। प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 5 आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राजाराम मोहन राय। प्रश्न क्रमांक 6 असा आहे, रास्त गुप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी। पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे उत्तर बरोबर आहे। रास्त गुप्तर हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले। प्रश्न क्रमांक 7 सर्वात मोठा ग्रह कोणता? सर्वात मोठा ग्रह कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरु। प्रश्न क्रमांक 8 कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर। पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 9 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर पर्याय क्रमांक 2 19 फेब्रुवारी 1630 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तहसीलदार। प्रश्न क्रमांक 11 असा आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ग्रामसेवक। ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहत असतो। प्रश्न क्रमांक 12 धन विधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते? धन विधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केवळ लोकसभा। केवळ लोकसभेतच धन विधेयक प्रथम संसदेत सादर केले जाते। प्रश्न क्रमांक 13 ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणाची असते? ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणाची असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सरपंच। ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचाची असते। प्रश्न क्रमांक 14 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 15 असा आहे मित्रांनो, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अहमदनगर। प्रश्न क्रमांक 16 असा आहे मित्रांनो, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डेसिबल। पर्याय क्रमांक 1 डेसिबल हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 17 असा आहे मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो राज्यसभा। पर्याय क्रमांक 3 राज्यसभा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 18 असा आहे मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कशेडी। कशेडी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 19 असा आहे मित्रांनो, नियोजन आयोग
बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नीती आयोग. नीती आयोग हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे मित्रांनो, क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 तिसरा हे उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 21 केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? प्रश्न क्रमांक 21 केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य टिळक. पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 9.7%. पर्याय क्रमांक 2 9.7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 24 सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दापोली. प्रश्न क्रमांक 25 देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? देशातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 प्रवरानगर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 800 किमी हे उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 27 चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा डॅड्याशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा डॅड्याशी संबंधित होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नीळ. प्रश्न क्रमांक 28 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ब जीवनसत्व हे उत्तर. प्रश्न क्रमांक 30 असा आहे मित्रांनो नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 गोंदिया हे उत्तर बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.